लेफ्ट हँडेड बॅटर, एकदम कलात्मक फलंदाज आहे. रवीने हा फटका खेचला. फुल टॉस बॉल वरती चौकार, 4 धाबा. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न आणि ते लवकरात लवकर. पाणी पाणी ही दुखापत अधिक नसावी एवढंच, कारण अतिरिक्त बाउन्स मिळाला संतोष घारेला आणि त्या कारणास्तव कमिट झाला होता अगोदरच शॉटसाठी. शेवटी एकमेकांच्या विरोधात जरी असले तरी सुद्धा सगळे कर्जतचे खेळाडू आहेत. कोणाला इजा होऊ नये. हार जीत ही नेहमी खेळात होत असते, त्याहीपेक्षा स्पोर्ट्समन स्पिरिट फार महत्त्वाची आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर मात्र हा अतिरिक्त बाउन्स मिळालेला चेंडू अंगावरती जाऊन आदळला तो रवीच्या. थोडी दुखापत, परंतु त्यानंतरही पुन्हा एकदा तयारी दर्शवतोय तो रवी. SSC चिंचवली चषक अनेकांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. सन्माननीय समीरजी साळोखे साहेब, ज्यांच्या शुभहस्ते मात्र स्पर्धेचा उद्घाटन झाला ते किरणजी ठाकरे. समीर बोराडे यांच्या शुभहस्ते मात्र स्पर्धेचा शुभारंभ झाला. किरणजी ठाकरे साहेब, करणजी धस देखील उपस्थित होते तेव्हा. विकासजी भगत, सागर शेळके, समीर बोराडे, मनीष भगत, संदेशजी हजारे. हो, फुल टॉस बॉल समोर लॉफ केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता, डीप कव्हर पर्यंत पोहोचतोय आणि ते शेवटी बॉल चाललाय सीमारेषा पार. आणखी एक चौकार, घायल रवीच्या बॅटमधून हा चौकार. संदेशजी हजारे साहेब यांचाही आभार. अरुणजी भगत साहेब, आदरणीय दशरथजी भगत, निखिलजी राणे, दीपकजी भगत, जयजी बुंदाटे, पंकजजी मसे, ऋषिकेशजी भगत, साहिल लोंगले, उडान बिल्डरचे दे मनापासून आभार आणि पवन शेलारचेही मनापूर्वक आभार. 3 चौकार मारलेत. 5 जखमी रवी. जखमी चांगली फिल्डिंग. एकच धाव आणि एकेरी धाव संख्येने धावफलक येते मात्र 13. SSC चिंचवली चषक सुरुवात झाली होती या स्पर्धेची अगदी वडवलीच्या क्रीडांगणापासून. त्यानंतर हे पर्व सध्या चांदईच्या क्रीडांगणावर. जयशंकर चांदई संघ आजच्या दिवसामध्ये 2 सामने त्याने जिंकलेत. क्वालिफायर मॅच पर्यंत ते पोहोचलेत. तेजस सिंगल घेतोय आणि धावसंख्या 14. सन्माननीय संतोषजी भगत साहेब, आदरणीय मंगेशजी भगत साहेब यांना विनंती आहे आणि रवींद्रजी मिडमेने साहेब यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत आम्ही करतोय. 3ही मान्यवरांना विनंती आपण स्टेजवरती या. आणि असं नसतं बा, पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत 14 धावा कुठल्या. जास्त वेळ घेऊ नका. 4 षटकांचा हा सामना आहे. पाहुण्यांचं स्वागत चिंचवली चषक 2026 मध्ये. SSC चिंचवली दमदार अशी क्रीडा स्पर्धा.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या तर बिनबाद 14. पाहुण्यांचं आगमन रवींद्रजी मिणमेने साहेबांचं देखील इथे आगमन होते. भगत साहेब देखील इथे उपस्थित झालेत. 14 धावा 14 लॉस ऑफ 0. उत्कर्ष दहिवली संघ मात्र फलंदाजी करतोय. नेरळ मधील एक दादा संघ आणि त्यांच्या विरोधात जानमान कळंबोली. गेले कित्येक वर्ष हे संघ मात्र अबाधित आहेत कर्जत तालुक्यामध्ये. सातत्यानं चांगलं क्रिकेट खेळतात. दर्शन व्हाईट बॉल पंच घोषित करतात. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना दर्शन येवले. मंचावरती पाहुण्यांचं ग्रामस्थांचं आगमन झालंय. स्वागत आहे साहेब आपल्या सर्वांचं. 15 धावा धावफलकावर. व्हाईट बॉलने दुसरं षटक. संकेत भगत सध्या स्कोरिंग करतायत. पूल मारण्याचा प्रयत्न होता आणि बॉल चालला मिड विकेटला. सनी भगत कॉमेंट्री बॉक्स मध्ये 4-5 वर्षांपूर्वी ते म्हणत होते की कदाचित मी या तुमच्या बिझनेसमध्ये पडलो तर सर्वांची विकेट मी काढू शकतो. मी म्हटलं हा कारण त्याच्याकडे रेकॉर्ड्स आहेत, बोलता त्याला येतं. परंतु तो का थांबला नंतर मला कळालं की त्याला साईड पार्किंगला जायचं आहे. धावा आहेत त्या 16. आणखी एका व्यक्तीची मला फार आठवण येते परंतु यांनी मला थांबवून ठेवलाय. गेल्या 3 दिवसांपासून त्याची मी वाट पाहतोय. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. बॉल मिडविकेटच्या दिशेने येतो कार्पेटच्या सहाय्याने. दुसरी धाव घ्यायची. रवीने फोर्स केलं तेजसला आणि दुसरी धाव इथे कंप्लीट केले. याला म्हणतात एक्सपिरियन्स. कल्पेश मराडे यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. कल्पेशजी मराडे. मराठे वडवली खेळला का? खेळले. 18 धावा धावफलकावरती उत्कर्ष दहिवली संघाच्या. दर्शन समोर रवी. हो हा चेंडू थोडा खाली राहिला. पहा किती फलंदाजांना त्रस्त करतायत ही खेळपट्टी. कारण एक चेंडू जो रवीच्या उसळी घेतली मानेच्या जवळ जाऊन आदळला. हा दुसरा चेंडू खाली राहिला. असे आणि इव्हन बाउन्स असल्यानंतर फलंदाजी करणं सोपं काम नाहीये. 18 धावा झाल्या. दुसरं षटक मार्गस्थ आहे. SSC चिंचवली चषक. चिंचवलीची खरी ओळख करताना हरिनाम सप्ताह 61 वर्ष पूर्ण झालीत. यंदाच्या वर्षी 62वं वर्ष आहे सप्त्याचं. फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. दर्शन येवले थोडा महागडा ठरतोय. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 3 चौकार आले होते. धावा आल्या होत्या 14. आतापर्यंत 2 वाईट टाकलेत. 5 धावा दिल्यात 3 चेंडूंमध्ये दर्शन येवलेने. यानंतरचा सामना असेल SBCC उमरोली विरोधात रिस. या दोन संघादरम्यान एक मोहपाडा रसायनीमधील रिस आणि त्यांच्या विरोधात कर्जतमधील SBCC उमरोली. 19 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा फाईन लेगची बाउंड्री टार्गेट करायची होती परंतु हा वेगवान चेंडू दर्शन येवलेचा. आज बरंच काही पाहायला मिळालं. म्हणजे कडाव जिंकला परंतु टॉमने मन जिंकली. टॉमने 4 चेंडू 25 असताना 4 षटकार मारले. कंपल्सरी चेसिंगच्या निर्णयाअंतर्गत कडाव जिंकला. अगदी फणस डोंगरी हारला. वैभव थेरने 28 डिफेंड केल्या. मिडन ओव्हर टाकली 4 विकेट घेत. फटका फसलाय. मागे शॉट फाईन लेगला. फिल्डर दशरथचा चिरंजीव आहे का? नाही. चांगला झेल. आणखी एक नवोदित खेळाडू आणि ते फलंदाज बाद. करतोय. मगाशी चिरागने जेव्हा गोलंदाजी केली तेव्हा मी आवर्जून म्हटलं की कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला कुठेतरी असायचा. चांदईची स्पर्धा असली की मेहनत करायचा आणि आज तो चांगला बॉलर झालाय. 5 दशरथला देखील आपण गेले कित्येक वर्षापासून बघतोय. त्यांचा एक मुलगा 12वा खेळाडू आहे आणि एक मुलगा अगदी त्याच्या मागे उभा आहे. बाबापेक्षाही जास्त उंची आहे त्याची. जे या मुलांना काढावची वगैरे स्पर्धा असायची तेव्हा आपण सहज म्हणायचो की दशरथ देशमुखची लाखाची जोडी आली. परंतु आज खरोखरच ते लाखाचं काम करतात बाबासाठी या क्रीडांगणावर.
19 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो भूषण मोरगे. चांगला ऑलराऊंडर आहे, त्याहीपेक्षा एक चांगला बॉलर आहे. लेग कटर ऑफ कटर दोन्ही चांगले टाकतो बॉलिंग करताना. हो, चांगला बॉल दर्शन येवलेचा वेगानं निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये फक्त दर्शन येवलेने धावा दिल्या त्या 5. पहिल्या ओव्हरमध्ये 14. एकूण धावा झाल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद 19. तीन तालुक्याची जी 40 प्लसची प्रीमियर, मला असं वाटतंय अमराईच्याच क्रीडांगणामध्ये आहे का, देवलीला, देवली किंवा वर्णे, त्या स्पर्धेमध्ये दशरथ देशमुख फिक्स प्लेयर आहे. क्या बात आहे. दशरथ देशमुख आणि त्यांच्या विरोधात सध्या इकडे महेश रवी असेल. रवी पण गेले कित्येक वर्ष. महेश असेल. पूर्ण आदिवासी प्रीमियर लीग देखील चालू आहे ना, ते देखील केटीसी लाईव्ह इव्हेंट, त्यांचंही लाईव्ह प्रक्षेपण तिथे चालू आहे. दशरथ देशमुखचं, योगेश देशमुख मला कुठे दिसत नाहीये. हो, समोर मारण्याचा प्रयत्न होता, लॉंगॉनच्या दिशेने हा बॉल आलाय. संतोष घारे. खरं तर या टीमची आणखी एक ओळख होती, ऑलराऊंडर. 3 प्लेयर असे आधारस्तंभ होते, गणेश येवले, संतोष घारे आणि दशरथ देशमुख. हे 3 प्लेयरने कळंबोलीला अनेक पारितोषिकं कमावून दिलेली आहेत. 32 धावा. वाईट यॉर्कर टाकला युवराज देशमुख. काय भन्नाट गोलंदाजी करतोय या शेवटच्या षटकात. 32 धावा. लास्ट ओव्हर, काही चेंडू शिल्लक आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या, त्यानंतर धावा आलेल्याच नाहीयेत. हो, पुन्हा प्रयत्न करतो ऑन साइडला खेळण्याचा तेजस गायकवाड. मिड विकेटला बॉल चाललाय, दुसरे धाव घेण्याची नामी संधी आणि ते 2 धावा घेतल्यात. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. स्कोर 34. लास्ट बॉल आहे 34. पाहूया आता काय घडेल शेवटच्या चेंडूवरती. एखाद मोठा फटका, बाउंड्री हवी आहे किंवा षटकार हवा आहे तो उत्कर्ष देवली टीमला. लास्ट बॉल 34 धावा धावफलकावर. आणि शेवटच्या बॉलवरती तेजस गायकवाडच्या बॅटमधून आलाय तो महत्वाचा षटकार. अत्यंत महत्वाचा हा फटका होता. लास्ट बॉलवरती युवराजच्या विरोधात षटकार आला आणि धावा झाल्या त्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40. 4 ओव्हरमध्ये आता 41 करायचे आहेत जिंकण्यासाठी जे हनुमान कळंबोली संघाला. वरती करतोय केतन भगत यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं. रवींद्रजी मिनमेने यांचा सत्कार आपण करणार आहोत. केतन भगत यांच्या शुभ हस्ते. रवींद्रजी मिनमेने यांचा सत्कार होतोय केतन भगत यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर मंगेशजी भगत यांचा सन्मान होईल. एसएससी चिंचवली, एसएससी चिंचवली. दशरथ देशमुख, वा मुलालाही घडवलंय तुम्ही, क्या बात आहे. केतनजी भगत यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. त्यानंतर कोण आहे? मंगेश भगत यांचा आता सन्मान होईल. मंगेशजी भगत साहेबांचा सन्मान, संतोष भगत साहेबांचा सन्मान मात्र इथे होतोय. महेशजी राणे दोन्ही चिरंजीवांना घेऊन आले.
नाही नाही मी नाही करतो. नंतर निवांत राहील. स्वागत आहे. क्या बात आहे. स्वागत करण्यात येत आहे. छानसा फोटो काढतायत मनीष भगत आठवण म्हणून. आणि आता रुपेश भगत यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण केतनजी भगत साहेबांचा देखील इथे सत्कार करावा. या स्पर्धेसाठी त्यांचं विशेष सहकार्य मात्र इथे लाभलंय. रुपेशजी भगत यांचा सन्मान, रुपेशजी भगत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय केतनजी भगत यांचा. धन्यवाद केतनजी भगत. चला मॅच चालू करा. लवकरात लवकर सलामीची जोडी पाठवा. कळंबोली संघ हृदय संतोष, ज्ञानेश्वर हिलम, दशरथ देशमुख, ऋषिकेश. रीस संघाचे कर्णधार किंवा खेळाडू, मी मगाशी त्यांचे प्रेक्षक पाहिले, गाववाले आलेत परंतु खेळाडू बाकी आहेत. चला लवकरात लवकर आपण आला असेल संपर्क साधा, कारण SBCC उमरोली संघ इथे उपस्थित झालाय. सलग 3 षटकारांसाठी केतनजी भगत यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज. सलामीची जोडी ऋषिकेश देशमुख आणि दशरथ देशमुख मात्र मैदानात दाखल होत आहे. 4 ओव्हरमध्ये त्यांना धावा करायचे. त्या 41 लास्ट बॉलवरचा षटकार फार महत्त्वाचा ठरू शकतो या मॅचमध्ये. बलेनो, अरे बापरे, थोडं थांबा आता. बलेनो कारवाला सध्या आतमध्ये आहे. आय थिंक किशोरची आहे का? हो रवीची आहे. चालेल चालेल. पा कोणाकडे चावी आहे. चला मॅच चालू करा तुम्ही रविदादा. नो टेन्शन, आपण इकडे काहीतरी ऍडजस्टमेंट करू. 4 ओव्हर 41 करायचे आहेत. 24 बॉल 41 ची गरज. उत्कर्ष दहिवले आणि त्यांच्या विरोधात जानमान कळंबोली या 2 संघादरम्यान. सलामीची जोडी ऋषिकेश आणि दशरथ मैदानात दाखल झाले. हरेश कराळे पंच आमचे पुन्हा मैदानात दाखल झालेत. पहिल्या षटकासाठी आय थिंक अंकित दहिवलीकर येतोय. यानंतरची लढत आहे ती रीस आणि त्यांच्या विरोधात SBCC उमरोली. SBCC उमरोली टीमचे सर्वच खेळाडू इथे उपस्थित झाले. तर रीस संघाच्या कॅप्टनला विनंती की आपण लवकरात लवकर आयोजकांशी संपर्क साधावा. 4 ओव्हर 41 करायचे. चार ओव्हर मध्ये 41 करायचे. पहिलं षटक घेऊन आला अंकित दहिवलीकर. स्ट्रायकिंग एंडला येतो ऋषिकेश. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, कव्हर्सला काढलाय. लॉंग ऑफ करून क्षेत्ररक्षक तेजस गायकवाड पोहोचतोय, परंतु शेवटी बॉल सीमारेषा पार. चौकार. रीच संघ देखील उपस्थित झालाय. सावकाश या 4 ओव्हर अद्यापही आहेत, फक्त कोणाला दुखापत होऊ नये.
हॅलो साहिल लोंगले, तुमचे मनापासून आभार. टेन्शन घेऊ नका, ऑडिओ म्यूट केले. अरे समीर सोमणे यार, 8 धावा, धाव फलकावर. ऑन साइडला दशरथ देशमुखचा पॅटर्न स्ट्रोक, परफेक्ट पूल मारलाय, बॉल सीमारेषा पार, कळंबोळीचा षटकार. सतरा धावा धाव फलकावरती आहेत. आणि एक निर्धाव चेंडू मात्र टाकला इथे तेजस. हो, व्हाईट बॉल. शेवटी लेग अंपायरला विचारला आणि त्यानंतर हा मात्र निर्णय आलाय. DRS हा फक्त आपल्याकडे वेस्ट साइड साठी आहे, बाकी कोणत्याच गोष्टीसाठी नाहीये. चला आता जो निर्णय पंचांनी दिलेला आहे, अंपायर ओके, अंपायरचा कॉल आहे, चेक करा. केदारजी, केदार भगत,
तिसरा जो निर्णय दिला होता तोच वाईट मात्र इथे ग्राह्य धरण्यात येईल. तिसऱ्या पंचांनी देखील तोच निर्णय दिलाय. 12वे खेळाडू देखील आहेत उत्कर्ष देवली टीमचे. धावा झाल्या त्या 18. तेजस गायकवाड मात्र इथे गोलंदाजी करतोय. स्लोवर वन ऑन साइडला पूल मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, परंतु क्षेत्र खाली होतं. बॉल स्क्वेअर लेगला चाललाय पाण्याच्या टाकीजवळ आणि इथे 2 धावा जोडल्या जातील आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक 20 वरती जाऊन पोहोचले. 20. पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या. रीस संघाचा कर्णधार देखील इथे उपस्थित झालाय SBCC उमरोली. मी विनंती करतोय रवींद्रजी मिडमेने साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा नेक्स्ट मॅचचा. आणि इथे फटका दमदार आहे. ऋषिकेश देशमुख लॉंग ऑनला सिक्सर मारतोय. जबरदस्त फटका. भूषण मोरगे KPL मध्ये कोणत्याही संघात असला तरी सुद्धा चमकतो आणि तो ज्या संघात असतो तो टीम सेमीफायनलला नक्कीच पोहोचते. चांगला ऑलराऊंडर आहे उत्कर्ष देवली संघाचा भूषण मोरगे. 12 बॉल त्याला 15 रोखायचे आहेत. किमान धावा द्याव्या लागतील या षटकामध्ये तरच उत्कर्ष देवली संघ या मॅच मध्ये थांबू शकते. बारा चेंडू विजयासाठी 15ची गरज. भूषण मोरगे तिसऱ्या षटकात. हा देखील फुल टॉस बॉल होता, काहीच करू शकला नाही दशरथ देशमुख. आणि आता आणखी एका निर्धाव चेंडूची होते ते मात्र सांगता. 11 बॉल विजयासाठी धावा करायचे त्या मात्र आता 15. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. फुल टॉस बॉल होता असं वाटलं मोठा फटका येईल परंतु काहीच नाही. रीस संघाने टॉस जिंकलाय त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले. SBCC उमरोली संघाला नेक्स्ट मॅच मध्ये मात्र बॅटिंग करायचे. प्रत्येकाची नजर आहे. रवी कोंडेलकर खास उकरूलवरून इथे आलेत मॅच पाहण्यासाठी. पुढचा कदाचित इनसाइड एज असावी. रवी नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो करतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. दर्शन दशरथ मात्र तिथे थोडा धडपडलाय. सिंगल रन. सिंगलने स्कोर 27 वरती 27 आणि आता 10 चेंडू विजयासाठी 14ची गरज. SBCC उमरोलीचा एक संघ मात्र फायनलला पोहोचला आहे. स्वर्गीय दिबा पाटील उमरोली आणि आता श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली मात्र नेक्स्ट मॅच मध्ये खेळणार आहे. धावा करायचे ते आता मात्र 14. चेंडू शिल्लक आहेत ते 10. बॉलिंग करतोय तो मात्र. हो फटका चांगला आहे. समोर खेचला अगदी. ओव्हर पिच बॉल वरती तुटून पडला. तो ऋषिकेश देशमुख पुन्हा एकदा त्याच्या बॅटमधून हा स्ट्रोक पाहायला मिळतोय भूषण मोरगेच्या विरोधात. जेव्हा जेव्हा ओव्हर पिच बॉल टाकले तेव्हा तेव्हा मात्र इथे आक्रमण झालंय आणि लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून अगदी स्ट्रेट हिट पाहायला मिळाला तो षटकार.
दमदार फटका आणि या फटक्याने धावफलक जाऊन पोहोचले 33 वरती. आता 9 चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज. कमालीचं लाईव्ह टेलिकास्ट विविध अँगल मधून दाखवत असताना साईड अँगल आणि फ्रंट अँगलने हा ऋषिकेश देशमुखने मारलेला सिक्सर. 9 चेंडू 8 पाहिजेत. ऋषिकेश खेळतोय 8 चेंडू 19 वरती. भूषण अपेक्षा खूप होत्या. 9 बॉल 8. पंचांकडे जोरदार अपील आणि ते पंच घोषित करतायत नो बॉल. हो, कारण बॉलरचा आय थिंक हात किंवा पाय लागला असावा, त्या कारणास्तव हा नो बॉल घोषित केलाय. पाहूया आता ऍक्शन रिप्ले मध्ये. एकूण 3 धावा. बॅट आहे की यस बॅट. हो, मागचा पाय लागला भूषण मोरगेचा, त्या कारणास्तव हा नो बॉल असेल. सो नो बॉल, त्यामुळे या 3 धावा जोडल्या जातील. एकूण 3 धावा. 36 झाल्या, 3 ची गरज. नऊ चेंडू आणि आता 5 धावांची गरज. नऊ चेंडू 5 करायचे आहेत. फ्रीडचा चेंडू असेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज ऋषिकेश देशमुखचा, परंतु तो फटका इथे फसलाय. काय दमदार फटकेबाजी केली ते ऋषिकेश देशमुखने. 10 चेंडू 21 वरती खेळतोय तो सध्या. सायना स्पोर्ट्स क्लब चिंचवली आयोजित चिंचवली कर्जत मधील एक नामवंत संघ आणि त्यांची स्पर्धा. 8 बॉल 5 पाहिजेत. पुलक मारलाय चांगला स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा नो बॉल, कारण आय थिंक पुन्हा पाय लागलाय गोलंदाजा तो स्टंपला. सो या एकूण धावा असतील त्या 3. 36 + 3, हा माफी असावी, 2 धावा असतील. या पुन्हा मागचा पाय लागला. सो या 2 धावा. 36 आणि 2 38 होतील. विजयासाठी आता फक्त 3 धावांची गरज. नेक्स्ट मॅच रीस आणि त्याचबरोबर SBCC उमरोली. दोन्ही टीमला आम्ही रिक्वेस्ट करतोय की आपण आता तयारीत राहा. या अगोदर 2 सामने जिंकलेत ते जयशंकर क्रिकेट संघ चांदईने, आणि आता कळंबोली संघ फसवलाय. हे खरं तर चेंडू टाकायला पाहिजे होते. तेजसने देखील शेवटचे 2 चेंडू लेग कटर ऑफ कटर टाकले, फलंदाजांना फसवलं. या चेंडूंचा भरणा जास्त असता तर कदाचित असं वाटतंय की ही मॅच आणखी पुढे गेली असती. फक्त आता 3 करायचे. 7 चेंडू 3 ची गरज. समोर दशरथ बॉलिंग करतोय. भूषण स्टेप आउट होऊन मारलेला फटका. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू मागे धावतोय. 2 धावा इथे सहज मिळतील आणि या 2 धावेने स्कोर लेवल झालाय. आता फक्त 1 धावेची गरज आहे. फक्त 1 धावेची गरज. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 40 धावा. नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे की आपण तयारीत राहा. रीस आणि त्याचबरोबर SBCC उमरोली. रीस संघाचे टॉस जिंकलाय, त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि SBCC उमरोली संघाची बॅटिंग आहे. आता 6 चेंडू फक्त 1 धावेची गरज. किशोर कर्जत तालुक्यातील उत्कर्ष दहिवली संघाचा एक जबरदस्त ऑलराऊंडर किशोर. शेवटच्या षटकात 6 बॉल 1 धावेची गरज. ऋषिकेश पहिला चेंडू आणि ते वाईट टाकलाय. सो इथे मॅच जिंकलेली आहे ती जनमान कळंबोली संघाने. अभिनंदन या संघाचा आणि उत्कर्ष दहिवली संघाला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अभिनंदन जनमान कळंबोली. मॅन ऑफ द मॅच 11 बॉल 22 ऋषिकेश देशमुख ठरलाय आणि उत्कर्ष दहिवली टीमला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या आमचे पाहुणे रत्नाकर रीत संघ